डायपर रॅशनी बाळाला खूप त्रास होऊ शकतो आणि ताप सुद्धा येऊ शकतो. साधारण 1-2 ते 3 तासांनी डायपर चेंज झाला पाहिजे. चेंज केल्यानंतर साधारण 15 ते 20 मिनिटाचा कालावधी म्हणजे त्या स्किनला ब्रीदिंग टाइम दिला पाहिजे. डायपर घालायच्या आधी खूप मल्टिपल प्रोडक्ट्स मिळतात, मल्टिपल ब्रँड्सचे. तुमचा कॉल आहे की तुम्हाला काय घ्यायचं आहे, तुमच्या बाळाला काय सूट होणार आहे. तुम्ही डायपर रॅश क्रीम असते, ती डायपर रॅश क्रीम लावू शकता किंवा आयुर्वेदिकच वापरायचं आहे तर कैलाश जीवन सुद्धा उत्तम आहे, ते तुम्ही वापरू शकता. पण प्रत्येक वेळी लावायची गरज असतेच असं नाही आहे. त्यानंतर डायपर घालायच्या आधी तुम्ही पावडर सुद्धा लावू शकता. अशी डायपर केअर घेणं खूप महत्वाचं आहे कारण की बाळाची स्किन खूप जास्ती सेन्सिटिव्ह असते. डायपर रॅश ऑइल सुद्धा येतात. सो तेल, क्रीम किंवा कैलाश जीवन ह्यापैकी आणि पावडर सुद्धा सगळंच्या सगळं नाही लावायला पाहिजे. जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही लावून काळजी घेणं महत्वाचं आहे. नाहीतर डायपर रॅशनी बाळाला खूप त्रास होऊ शकतो आणि ताप सुद्धा येऊ शकतो.